नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गर्दीचा आजार, शहर बेजार ही मालिका आपण चालवलेली आहे, चालवतो आहोत. आणि शौनक कुलकर्णी त्याला अगदी गैरसोयीची वाटणाऱ्या सुद्धा मुद्द्याची फार स्पष्टपणे उत्तरं देत आहेत, खुलासे करत आहेत. आणि चर्चेतून खूप वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत, ज्याचा आपण कधी आधी विचार केलेला नव्हता. किंवा एक खरं तर वाईट वाटलं शौनक सारख्या नगर अभियंता रचनाकारांना, पण तरी मी असं एक वाक्य वापरतो की ज्याचा विचार त्यांच्या क्षेत्रातल्या लोकांनी केलेला नव्हता. असे कितीतरी मुद्दे आपल्या समोर येत आहेत. तुम्ही पण प्रश्न विचारतायत. शौनक, नमस्कार. नमस्कार. आज मला जरा एक थोडासा वेगळा मुद्दा विचारायचा आहे. बातम्या ज्या आलेल्या आहेत ह्या ज्या शहरात आपण राहतो त्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं त्यांचं बजेट सादर केलेलं आहे. जसं केंद्राचं असतं, राज्याचं असतं, तसं प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत त्यांचं पण एक बजेट असतं. जो एक साधा वाटणारा पण गंभीर असलेला प्रश्न असतात, गंभीर म्हणजे ज्याचे परिणाम फार याच्यावरती पोहोचतात, की मुळात ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो त्याच्यातला आपला जो विषय आहे नगरपालिका आणि महानगरपालिकांचा, तर ह्यांचं हे बजेट नावाची काय गोष्ट असते? म्हणजे ह्यांना मिळणारं उत्पन्न कसं आहे? म्हणजे त्यांचं स्वतःचं उत्पन्न असो किंवा सरकारने त्यांना दिलेलं अनुदान असो किंवा केंद्र सरकारच्या काही योजनांतून मिळणारे पैसे असो, जसं स्मार्ट सिटीची आपण यापूर्वी चर्चा केलेली होती. आणि ह्याचा सरळ परिणाम ह्या आपल्या नगर रचनेवरती होतो का? की म्हणजे एखादी महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, ज्याचं उत्पन्न मर्यादित आहे, मग तिथल्या नगर रचनेवरती परिणाम पडतो का? आणि एक महानगरपालिका अशी आहे की जिला तुलनेनं आज दुसऱ्यांच्या पेक्षा जास्त उत्पन्न आहे, चांगलं उत्पन्न आहे, कुठून का असेल, तर त्यांनी जे काही नगर नियोजन केलेले त्याच्यामध्ये फरक पडतो का? हा जसा एक फॅक्टर आहे. दुसरा, किती मानसिकतेवर अवलंबून आहे. जसं सर्वसामान्य एखाद्या माणसाचं घर हा त्याच्या स्वभावाचं प्रतीक आहे असं आपण म्हणतो. म्हणजे त्याचं उत्पन्न आणि त्याचा स्वभाव हे दोन्ही मिळून त्या घराची रचना होते असं गमतीनं आपण म्हणतो. तसं हे शहराच्या बाबतीत पण म्हणायचं का, की शहराला मिळणारं उत्पन्न आणि त्या शहराचा स्वभाव किंवा ते जे तिथं बसलेले जे प्रत्यक्ष आपले प्रतिनिधी आहोत किंवा आपण नागरिक पण त्याला जबाबदार असतो, असं काही आहे का? त्याच्यामुळं जो पहिलाच साधा वाटणारा प्रश्न आहे की हे मनपाचं बजेट नावाची गोष्ट काय असते? नमस्कार. नगर रचनेच्या वेगळ्या वेगळ्या भागांची आपण चर्चा करतोय. त्यांनी असं करावं, तसं करावं, हे मुद्दे ऍक्सेप्ट करावेत, त्या पॉलिसीज लागू कराव्यात, इन्फ्रास्ट्रक्चर अशा पद्धतीने बनवावं, असं बनवू नये, हे सगळं आपण बऱ्यापैकी आता बोलून झालंय म्हणा, किंवा अजून बरेच विषय त्यातले एक एक कंगोरे त्या काळातल्या चालू घडामोडींप्रमाणे आपण चर्चा करत जातो. पण ह्याच्यातला एक मुद्दा आजपर्यंत जास्त आपण चर्चेला नव्हता, तो हा की ह्या सगळ्याला पैसा येणार कुठून किंवा येतो कुठून. सगळ्यात आधी तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की हो, तुम्ही म्हणता तसं खरं आहे की त्या त्या प्रदेशाचा जो स्वभाव असतो त्या स्वभावाचं रिफ्लेक्शन म्हणजे तिथली महानगरपालिका असते. आणि त्याला एक फार छान वाक्य आहे, सोसायटी डिझर्व्स द पॉलिटिशियन्स अँड क्रिमिनल्स दे गेट. तर असं म्हणजे आता ते कुठल्या विचारवंताचे मला लक्षात नाही, पण असं एक वाक्य नगर रचनेमध्ये सुद्धा बरेचदा वापरलं जातं की तुमचे राजकारणी आणि तुमचे गुन्हेगार हे दोन्ही पण तुम्हाला तुम्ही डिझर्व करतात ते मिळणं, अशा पद्धतीचं ते वाक्य तुमच्या अवकातीप्रमाणे. अगदी खरं. तर मुद्दा हा आहे की या महापालिकांना नेमके पैसे मिळतात कुठून. सगळ्यात पहिला तर मुद्दा प्रॉपर्टी टॅक्स. जे कुठली घरं बांधली जातात किंवा जमीन रिकामी असेल तर त्याचा सुद्धा एक व्हॅकंट लँडचा एक टॅक्स असतो. तो व्हॅकंट लँडचा टॅक्स आणि प्रॉपर्टी टॅक्स हे दोन सगळ्यात महत्वाचे मुद्दे की ज्याच्यावरनं महापालिकांना पैसे मिळतात. घरपट्टी असा एक सोपा शब्द. घरपट्टी. आता इथून पुढे जे कुठले पैसे महापालिकांना मिळतात ना, ते सगळे वादात आहेत. आता कसं ते बघू. पहिला मुद्दा आहे तो पाणीपट्टी. मग तिथं सगळ्या तात्विक चर्चा सुरू होतात की पाण्यावर टॅक्स असावा की नको, पाणी मिळणं हा मानवाचा नैसर्गिक आणि मूलभूत अधिकार आहे की नाही आहे, पाणी मिळालं तर ते खरंच किती वेळ मिळावं. आता ह्याला अगदी टोकाची भूमिका घ्यायची झाली तर मुंबईमध्ये दिवसातून किमान 2 वेळा पाणी येतं, काही भागांमध्ये तर 24 तास असतंच. आणि ते दुपारी येणार नसेल तर त्याची महाराष्ट्रातल्या महत्वाच्या मराठी वृत्तवाहिन्यांवर दिवसभर हेडलाईन चालते की आज मुंबईमध्ये अर्धा दिवस पाणी येणार नाहीये. तेच मनमाड सारख्या ठिकाणी 41 दिवसांनी पाणी येत होतं, पण त्याची साधी बातमी सुद्धा नव्हती. आता ऑन दी अदर हँड जेव्हा ही चर्चा छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये होते त्यावेळेला प्रशासकीय मुख्य महत्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींचं सुद्धा आणि राजकारणातल्या महत्वाच्या व्यक्तींचं सुद्धा हे मत आहे की छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीमध्ये रोज पाणी देऊ नका, नाहीतर हे लोक गाड्या धुतील आणि नालीमध्ये पाणी सोडून वाया घालवतील. आता हे खरंही आहे. मग ही तात्विक चर्चा जिथे एका टप्प्यापर्यंत येते की महापालिकेनं पाण्यावर पैसे घ्यावेत का, घ्यावेत तर किती घ्यावेत, घेतले तर त्यातून नफा कमवावा का,
मग तिथं केजरीवालचं आप मॉडेल सारखं मॉडेल घेऊन म्हणतं की आम्ही पाण्यावरचा टॅक्स पूर्ण रद्दच करू आणि पाणी फ्री ऑफ कॉस्ट द्यायला चालू करू. मग तुम्ही जे बांधताय ती धरणं, त्या पाईपलाईन्स, त्याचं सगळं ट्रान्समिशन कॉस्ट, त्याच्यासाठी काम करणारं मनुष्यबळ, या सगळ्याचे पैसे कसे मिळणार? बरं, समजा इतक्या पुरतेच पैसे घ्यायचं असं म्हणून ह्या पद्धतीने जर या सिस्टम्स चालू ठेवल्या तर त्याचं मेंटेनन्स आणि फ्युचर एक्सपान्शनचा विचार आपण कसा करणार? मग ह्यातून प्रॉफिट घ्यायचं जर ठरलं तर किती टक्के प्रॉफिट असावा? इथपर्यंतच्या त्या सगळ्या 12 भानगडी पार करत 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 ती नळपट्टी मग तुमच्या वापराशी निगडीत करून इतके लिटर पाणी वापरलं तर एवढं पैसे असं ठेवायचं की फक्त एक ठराविक अनामत रक्कम घेतल्यासारखं की तुमच्याकडे नळ कनेक्शन असेल तर तुम्ही एक भांडभर कळशीभर पाणी घेतलं तरी तेवढंच आणि तुम्ही घरातला स्विमिंग पूल भरला तरी तेवढीच नळपट्टी, असं काहीतरी त्याचं प्रमाण ठेवायचं का? ही चर्चा मग जशी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सुरू होते तशीच ती शिक्षणाच्या बाबतीत येते, तशीच ती आरोग्याच्या बाबतीत येते आणि इथून सुरू होतो महापालिकांचा ढिसाळपणाचा एक नवा टप्पा. मग ही चर्चा कुठपर्यंत येऊन पोहोचते तर ह्याचं एक नव्या काळातलं ताजं उदाहरण हे असं आहे की ओपन स्पेसेस हा आता जेनझीला आपला हक्क वाटणं सुरू झाल्याचा हा काळ आहे की आम्हाला ओपन स्पेसेस पाहिजेत. मग त्या प्रोटेस्ट करण्यासाठी असो किंवा मग त्या स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी असो किंवा ते स्वतःचं प्रतिबिंब दाखवून देण्यासाठी, स्वतःचा मोकळा वेळ घालवण्यासाठी, वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी असणाऱ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारातल्या ओपन स्पेसेस. आणि मग तिथं सुरू होतो नवा प्रश्न की त्या गार्डन्सला पुन्हा तिकीट असावं का? म्युझियम्स काही चालवले जात असतील तर त्याला तिकीट्स असावेत का? एका टप्प्यापर्यंत तर काही शहरात, जगातल्या काही शहरांमध्ये महापालिकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट फुकट करणं हा सुद्धा मार्ग अवलंबून पाहिलेला आहे. आता पब्लिक ट्रान्सपोर्ट फुकट हे दिल्लीत सुद्धा झालं. महिलांना तिकीट नाहीये आणि पुरुषांनाच फक्त तिकीट आहे. आता ह्याला ऑड इव्हन सारखे फॉर्म्युले सुद्धा लावून झाले की तुम्हाला काहीतरी करून पब्लिक ट्रान्सपोर्टच लोकांनी जास्तीत जास्त वापरावं. या चर्चा किती टप्प्यांपर्यंत जातात तर मुंबई मेट्रोमध्ये ज्या वेळेला मेट्रोचं कारशेडचा मुद्दा मोठा चव्हाट्यावर आला की एवढी 1700-1800 झाडं ह्याच्यासाठी कापली जाणार आहेत, तर त्याच्या सीईओ असणाऱ्या अश्विनी भिडेंनी एक मुद्दा फार गमतीदार मांडला होता की ही 1700 झाडं त्यांच्या पूर्ण आयुष्य काळात जितकं कार्बन उत्सर्जन कमी करणार आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कार्बन उत्सर्जन फक्त 40 आठवड्यांच्या मेट्रोच्या फेऱ्यांमध्येच कमी होऊन जातं. करेक्ट. मग अशा वेळेला तुम्हाला मेट्रो जर फुकट केली तर कितीतरी कार रस्त्यावर येणं थांबणार आहेत, त्यातला धूर कमी होणार आहे, त्यामुळे तुमचं पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च कमी होणार आहे, रस्त्यांवरचा खर्च कमी होणार आहे आणि म्हणून मग पब्लिक ट्रान्सपोर्ट हे फुकट करा किंवा स्वस्त करा किंवा फक्त त्याच्या चालू कॉस्ट पुरतं त्याला ठेवा. हा, आता असं करत करत हे मग अर्थशास्त्रातली ही गणितं सगळ्याच क्षेत्रांना लागू होतात ना की तुम्ही जर प्राथमिक शिक्षण फुकट केलं तर तुमची लोकसंख्या चांगली शिकून येणार आहे आणि मग ती चांगल्या प्रकारे पुढे काम करणार आहे. तुम्ही जर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर सबसिडाईज केलं किंवा फुकट केलं तर तुमची लोकसंख्या चांगल्या प्रकारे ताकदवान असणार आहे, तुमचे कामाचे मनुष्यबळाचे मनुष्य तास वाढणार आहेत आणि डेफिनेटली ते तुमच्या GDP मध्येच बेनिफिट होणार आहे. असं करत करत मग हे थांबवायचं कुठं आणि चालू कुठं करायचं ह्याचा मध्यम मार्ग कुणालाही आजपर्यंत सापडलेला नाही. ही पहिली गोष्ट. फक्त एकच मुद्दा आहे की प्रॉपर्टी टॅक्स मात्र हा तुम्ही तो घ्या, त्याच्यावर मात्र आजपर्यंत कधीच काही वेगळा म्हणजे तात्विक चर्चांमध्ये सुद्धा कोणीही त्याचा विरोध केलेला नाही. अशी एकंदर ह्या टॅक्स सिस्टमची आजपर्यंतची परिस्थिती आहे. नाही, मला त्याच अनुषंगानं जे आता सगळे तुम्ही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, महानगरपालिकेला तर पैसे पाहिजेत चालवण्यासाठी, कुठल्याही गोष्टीला चालवण्यासाठी पैसे पाहिजे, त्याच्यावर काही वाद घालायची गोष्ट नाही. खूप दूरचा विचार करून आजची एखादी गुंतवणूक जर पुढे फायद्याची असेल तर ती आज करावी लागते, पण ती करायची कशी? मुद्दा कसा येतो की पुढं फायदा होणार आहे हे म्हणण्यासाठी म्हणून आज जो काही खर्च करायचा आहे. मला जो तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे, विशेषतः या छत्रपती संभाजीनगरशी तो निगडीत आहे की पर्यटनाची राजधानी हिला म्हटलं जातं. मग एक साधा प्रश्न येतो की या ठिकाणी इतर शहरांच्या पेक्षा पर्यटक म्हणून येणारे लोक जास्त आहेत किंवा तुम्हाला निदान अपेक्षा तरी तशी आहे की पर्यटन म्हणून काहीतरी व्हावं. मग ह्या पर्यटनासाठी तुम्हाला काही कर लावावे लागतील. मग ते कुठल्याही स्वरूपात असतील, म्हणजे ते प्रत्यक्ष एखाद्या ऐतिहासिक वास्तूच्या किंवा अतिशय वर्ल्ड हेरिटेज जे आहेत, अजिंठा आणि वेरूळ तर अगदी जवळच आहे ना, अजिंठा याच सगळ्या ह्याच्यामध्ये आहे, किंवा दौलताबादचा किल्ला आहे आणि बीबीचा मकबरा आहे. 4 अशी स्थळं आहेत की जिथे परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येतात. मग देशी आणि परदेशी पर्यटक, मग त्यांच्यामुळे येणारा महसूल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की एखादं जेव्हा उदाहरणार्थ आता ह्या ठिकाणी काही उद्योग वाढत चाललेले आहे, मग त्याच्यामुळे त्या उद्योगाच्या निमित्ताने येणारे लोक, म्हणजे नोकरदार म्हणत नाही मी, ते तर वेगळेच राहणार आहे,
प्रत्यक्ष शहरामध्ये एखादा उद्योग वाढतो आहे, पर्यटन वाढतं आहे, हॉटेलिंग वाढते, किंवा अजून एक मुद्दा मला उपस्थित करायचा आहे, या ठिकाणी दवाखाने मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे ज्याला आता मेडिकल टुरिझम जो शब्द वापरला जातो, की ती पण संख्या वाढलेली आहे, की केवळ उपचारासाठी म्हणून लोक येतात, थोडा वेळ थांबतात आणि निघून जातात. आणि चौथा जो विषय आहे की धार्मिक पर्यटन, की ज्याच्यामध्ये या ठिकाणी ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं घृष्णेश्वरचं मंदिर आहे. बाकीचे पण मंदिर आहेत, प्रतीक म्हणून मी एक नाव तेवढं फक्त त्याचं घेतो. त्याच्यामुळे एक धार्मिक पर्यटन आहे. तर मला असं म्हणायचं की वेगवेगळ्या निमित्ताने या ठिकाणी लोकसंख्या येते आणि जाते. नेहमी राहणारी लोकसंख्या वेगळी, राहणारी, वाढणारी. तुम्ही जी सगळी चर्चा सांगितली की सध्या जिथं स्थिर इथली जी लोकसंख्या आहे त्यांच्याकडून कशा पद्धतीचे कर वसूल करायचे. पण माझा दुसरा मुद्दा असा आहे की व्हिजिटिंग जी लोकसंख्या चला म्हणजे तेवढ्यापुरती येणारी पर्यटन म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या तरी निमित्ताने येणारे म्हणा, कामासाठी येणारे लोक ते वाढलेले असतात. मग दोन्ही पद्धतीनं त्यांच्याकडून कर कसे वसूल करायचे याच्या आणि त्यांच्यासाठीच्या म्हणून इथं ज्या काही सोयी कराव्या लागत आहेत त्या कशा करायच्या. म्हणजे नुसते हॉटेल्सच नाही तर स्टे ॲट होम सारखी संकल्पना वाढत चाललेली आहे, किंवा वर्किंग वुमेन्स हॉस्टेल सारखे किंवा वर्किंग मेन हॉस्टेल सारखे. काही काळ तुम्ही राहतात, म्हणजे पूर्ण वर्षभर भाड्यानं घेताल असं नाही, काही काळापुरती तुम्ही जागा भाड्यानं घेता, काम करता आणि निघून जाता. तर ह्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये कुठं बसवायचं. पर्यटनाकडून म्हणजे पर्यटकांकडून टॅक्स वसूल करणं हा एक फंडा जगभरात वापरला जातो. अगदी दुबई सारख्या शहरामध्ये तुम्ही जर गेलात तर प्रति व्यक्ती प्रति दिवस तुम्हाला 15 दिरहम इतका टॅक्स वसूल केला जातो. तर तो तुम्हाला त्या हॉटेलच्या तुमच्या लॉबीमध्ये पे करूनच तिथून बाहेर पडावं लागतं, नाहीतर तुमचा पासपोर्ट त्यांच्याकडे असतो तो तुम्हाला परत मिळत नाही. हा एक मार्ग आहे परदेशी पर्यटकांकडनं पैसे वसूल करण्याचा. किंवा मग आपल्याकडे सुद्धा महाबळेश्वर सारख्या ठिकाणी किंवा अशा कुठल्या पर्यटन स्थळी जात असताना आजकाल एंटर करताना तुमच्याकडनं काही पैसे घेतले जातात. अर्थात छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी ज्या वेळेला कोणीतरी आतमध्ये येत असतं शहराच्या, त्यावेळेला असे टोल नाके उभे करून पैसे वसूल करणं खरं तर खूप अवघड गोष्ट आहे. याला अप्रत्यक्ष करही लावले जातात, जसं की हॉटेल्स असतील किंवा टुरिझम इंडस्ट्रीमध्ये काम करणारे ऑफिसेस असतील तशा इमारतींवर जास्त कर लादून त्यातून ती वसुली वाढवणं हा सुद्धा एक अप्रत्यक्ष कराचा भाग आहे. पण पुन्हा तोच मुद्दा येतो की नेमकं ह्यातल्या कुठल्या पॉईंट्स कडून आपण वसुली कशा पद्धतीने ठेवायची आणि किती टक्के टॅक्स वसूल केला म्हणजे तो योग्य, ह्याचं गणित काय ठेवायचं. तर जगामध्ये ह्याच्यावर इतकी इंटरेस्टिंग उदाहरणं घडलेली आहेत, काही तर भारतातच आहेत. जसं तुम्ही म्हणालात की बाहेरगावून येणाऱ्या लोकांसाठी किती म्हणजे इथं कामं करता येणार आहे, पर्यटन म्हणून नाही, पण हे शहरामध्ये राहतात आणि त्यांच्याकडनं कसं टॅक्स वसूल करायचं, कारण त्यांची काही प्रॉपर्टी नाही आहे आणि ते काही व्यक्ती म्हणून कुठल्याच प्रकारे या शहरामध्ये कुठलाही रुपया सुद्धा देत नाहीत. तर मुंबईमध्ये असंच झालं की सूतगिरण्यांचा ज्या वेळेला हे प्रस्थ वाढत होतं आणि सूतगिरण्यांसाठी कोकणातून बऱ्यापैकी लोकसंख्या मुंबईमध्ये स्थलांतरित होत होती, चाळी मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्या होत्या. आणि मग असं एक टप्पा आला की चाळ मालकांची एक वेगळी लॉबी झाली आणि ती एक दादागिरी सुरू झाली की मग ती राहणाऱ्या लोकांचं भाडं अशा प्रमाणात वाढलं की ते भाडं इतकं वाढल्यामुळं त्यांना पगार जास्त द्यावे लागू लागले, म्हणून सूतगिरण्या तोट्यात जायला लागले. तर सरकारने एक रेंट कंट्रोल ऍक्ट आणला की तुम्हाला त्या भाडे नियंत्रण करार एका ठराविक मर्यादेच्या वर भाडं वाढवता येणार नाही आणि दरवर्षी अमुक प्रमाणामध्ये तुम्ही भाडं वाढवत नेऊ शकता. आता ते प्रमाण 1950-60च्या दशकातलं कधीच तरी ते आज येता असं त्याचं व्यस्त प्रमाण होऊन बसलं की दादरमध्ये तुम्ही काहीतरी एक 2 खोल्यांची जागा जिला अटॅच संडास बाथरूम असेल किंवा नसेल तर तिचं भाडं आजच्या काळामध्ये 15 रुपये किंवा 20 रुपये असतं. म्हणजे ते कलेक्ट करायला येणारा त्याचा मालक कुठून तरी वसई विरारवरून निघाला तर त्याला लोकल ट्रेनच्या तिकिटासाठी त्यापेक्षा जास्त पैसे जातात. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपले कायदे कधीतरी एका काळासाठी म्हणून बनलेले आहेत, त्याला काळाचं काही मर्यादा लावायची आपण विसरून गेलो किंवा त्याला रिनोव्हेट करण्यात त्याला नव्याने बदल घडवण्याचं आपण विसरून गेलो आणि त्या असतागायत अशाच पद्धतीने चालू आहेत. अगदी व्यावसायिक किंवा इंडस्ट्रीयल जागांसाठी म्हणून कधी काळी महाराष्ट्रामध्ये जास्त इंडस्ट्री यावी किंवा व्यवसाय वाढावेत म्हणून त्या जमिनी 1 रुपया किंवा 2 रुपये भाड्याने 50-50 वर्षांच्या लीजवर दिल्या गेल्या. तिथले 25-30 वर्षांपर्यंत तुम्हाला लाईट बिल भरावं लागणार नाही अशा पद्धतीच्या काही सवलती दिल्या गेल्या. आणि जेव्हा ती सवलत संपायला येते त्यावेळेला मोठा जनक्षोभ पुन्हा एकदा उभा राहतो. संभाजीनगरमध्ये सिडकोच्या भागामध्ये असंच 99 वर्षांच्या लीजवर सगळ्यांना जमिनी दिल्या होत्या, लोकांनी त्यावर बंगले घेतले, कोणी विकले, काय झालं. आता
येत्या 20-1 वर्षामध्ये ते सगळी लीज संपायला जेव्हा येणार होती, पुन्हा जनक्षोभ उभा राहिला आणि परिसरातले आमदार खासदार त्यावर दबाव टाकून ते सगळं परमनंट करून घेण्यामागे लागतात, रेग्युलराईज करतात. पण मग सरकारची वसुली ह्यामध्ये थांबून जाते. मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्रभर जेव्हा नगरसेवक हे गोष्ट नव्हती अस्तित्वात आणि 4-5 वर्ष ही सगळी पदं भरल्याच गेली नाहीत, म्हणजे निवडणुका झाल्याच नाहीत, त्यावेळेला जे प्रशासक लागले त्यांनी मोठ्या म्हणजे चांगलं त्यांचं तंत्र वापरून त्यांनी चांगल्या पद्धतीने वसुली घडवून आणली. सगळीकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कुठे तुम्हाला आधी वसुली वाढवून, काही ठिकाणी त्याच्यामध्ये सवलती देऊन, काही ठिकाणी तुमचा दंड माफ करून, किंवा काही ठिकाणी त्याला 3-4 पदरी व्यवस्था लावून त्याचं टॅक्स कलेक्शन वाढवलं गेलं. पण ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग हाच आहे की कुठल्याही शहराला हाय डेन्सिटीमध्ये राहणारी लोकसंख्या आवडते, कारण मग तिथंपर्यंत पोहोचण्यासाठीच्या सुविधा खूप कमी प्रमाणात द्याव्या लागतात, रस्ता तितकाच बांधावा लागतो, लोक जास्त राहतात म्हणजे उंच इमारतींमध्ये, पाण्याची लाईन तेवढीच टाकावी लागते पण तीच त्या पूर्ण इमारतीसाठी कामात येते, विजेची लाईन तेवढीच अंतरावी लागते पण तीच त्या इमारतीसाठी कामात येते, आणि या बसची सुद्धा सेवा त्याच एका पट्ट्यातून फिरवावी लागते आणि तीच एवढ्या मोठ्या लोकसंख्येला कामात येते. तर मुंबईसारखं शहर जर पाहिलं आपण तर प्रति एकर त्यांच्याकडे असणाऱ्या ओपन स्पेसेस छत्रपती संभाजीनगरपेक्षा जास्त आहेत, कारण समुद्रकिनारे, सॉल्ट पेन्स म्हणजे मिठागरं, त्यानंतर खारफुटीची जंगलं, किंवा ओपन पडलेल्या रेल्वेच्या वगैरे जागा, डिफेन्सच्या जागा, या पुणे आणि मुंबईमध्ये छत्रपती संभाजीनगरपेक्षा जास्त प्रमाणात त्या ओपन स्पेसेस दिसून येतात. पण असं असून सुद्धा त्या महापालिका स्वयंपूर्ण आहेत, त्या स्वतःचं एखादं धरण बांधू शकतात, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था स्वतः उभ्या करू शकतात, इतकं ते मोठं प्रमाण आहे. आज छत्रपती संभाजीनगर महापालिकेला अगदी स्वतःची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करायची असेल तर राज्य या संस्थेवर अवलंबून राहावं लागतं. हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा छोटासा मुद्दा त्यातला हा आहे की परदेशामध्ये कुठलंही शहर म्हणलं की त्या शहरातली पोलीस यंत्रणा असेल, पोलिसिंग असेल, त्या शहरातली महसूल यंत्रणा असेल, त्या शहरातल्या सगळ्या यंत्रणा या त्या महापौराच्या अंतर्गत येतात, आणि म्हणून त्याचं संचालन सुद्धा त्यांच्या अंतर्गत होतं, त्यामुळे त्यांचा कंट्रोलही त्यावर राहतो, त्याचे एक्सपेन्सेस सुद्धा त्यांच्या अंतर्गत होतात आणि त्यातून मिळणारे टॅक्सेस सुद्धा त्यांच्याच अंतर्गत येतात. म्हणून मग रस्त्यांनी लावलेल्या बेशिस्त वाहतुकीवर जे फाईन्स लावले जातात ते महापालिकेला मिळत असतील तर महापालिका त्याबद्दल जास्त सजग राहते की जास्तीत जास्त बेशिस्त पार्किंग वर आम्ही फाईन लावू, जास्तीत जास्त बेशिस्त वाहन चालकांना आम्ही सुरळीत करू, किंवा हेल्मेट सक्तीसारख्या गोष्टी आम्ही घडवून आणू. पण भारतामध्ये ती यंत्रणा नाहीये. पंचायती राज सिस्टममध्ये आपण जिल्ह्याला एक छोटं युनिट म्हणून व्यवस्थित प्रकारे केलं, पण शहराच्या बाबतीत ते घडू शकलं नाही. खरं तर आता ती हाय टाइम आलेला आहे की आपण शहरांना सुद्धा एक वेगळं युनिट म्हणून त्यांचा दर्जा द्यायला पाहिजे, आणि मग कुठल्याही GSTवर किंवा त्यातल्या राज्याकडून मिळणाऱ्या हिश्श्यावर या महापालिका अवलंबून राहणार नाहीत, आणि मग कुठल्या पक्षाचं सरकार राज्यात आहे आणि कुठल्या पक्षाचं सरकार त्या शहरात आहे यावर कुठलीही गोष्ट अवलंबून न राहता, राज्याच्या दयेवर अवलंबून न राहता आपल्या शहरांचा इन्कमचा भाग वाढेल अशा पद्धतीने काही गोष्टी करणं आता आवश्यक झालेलं आहे. फार चांगला मुद्दा शेवट करत असताना तुम्ही समोर ठेवलात की आपली शहरही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाली पाहिजे. आपण त्याला एकदम सोपं करायचं म्हणल्याच्या नंतर, आणि आपली नागरिक म्हणून कर्तव्य आहे, आपली ही जबाबदारी आहे, नव्हे आपण हे केलंच पाहिजे की आपली महानगरपालिका सक्षम होण्याच्यासाठी म्हणून. आता हे दोन्हीकडून प्रयत्न झाले पाहिजेत की केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, ह्यांनी जो मोठ्या प्रमाणातला जो हस्तक्षेप आहे महानगरपालिकेमधला तो कमी केला पाहिजे, आणि दुसरीकडून आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपली महानगरपालिका, आपली नगरपालिका सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. फार चांगला मुद्दा समोर आलेला आहे. या दृष्टीनं आपण सगळे म्हणून विचार करूयात. किमान म्हणजे ह्याचं सार म्हणून मी एक छोटंसं तरी तुम्हाला टास्क तुमच्या समोर ठेवतो की तुमच्या परिसरातली जी मोकळी जागा आहे ती तर निदान विकसित करा. एखादी हाऊसिंग सोसायटी जी आहे त्यांच्याकडे जी महानगरपालिकेची जी मोकळी जागा असते, असं एक उदाहरण आम्ही प्रत्यक्ष आमच्याकडे ज्योतिनगरला केलंय म्हणून सांगतो की ती जर तुम्ही जबाबदारी घेऊन ती जागा, खुली जागा आहे, तिथं मंदिर असो किंवा बाकीचं कुठलं सभागृह असो ते विकसित करणे आणि तिथे नेहमीपणे लोक जाऊन बसणे आणि तिथे काही ना काहीतरी उपक्रम नियमितपणे चालणे, या तरी गोष्टी आपण स्वतंत्रपणे करू शकतो. जाता जाता एक शेवटचा मुद्दा मला हा मांडायचा आहे. आत्ताच नव्याने नगरसेवक निवडून आलेत. सगळीकडे महापालिका, नगर परिषदा आत्ता नव्याने कार्यरत होत आहेत. सगळ्या महापालिकांमध्ये बजेट सेशन्स चालू झालेले आहेत. सगळ्या आमच्या व्ह्युअर्सला हे आवाहन करतो की त्या महापालिकेच्या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या सूचना आणि तुमचे मुद्दे मांडू शकता की बजेटमध्ये काय काय तुम्हाला इन्क्लूड असणं आवश्यक वाटतं. तुम्ही ह्या सगळ्या प्रक्रियांमध्ये नक्की सहभाग घ्या. असं केल्याने महापालिकांवरचा दबाव वाढतो आणि तुमच्या परिसरामधली कामं होण्यासाठी तुम्हाला एक चांगला आणि सुकर मार्ग मिळेल. तर ह्याकडे कृपया लक्ष द्या. खूप चांगला मुद्दा आहे, याचा जरूर विचार करा.
इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज Analyzer News. Analyzer